मी म्हणतो मागे म्हणा, मी शपथ घेतो की शेतकऱ्यांचे लाचारीचे जगणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकाप्रमाणे ठाणे व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पाईक म्हणून मी सदैव प्रयत्न करेन। या प्रयत्नात जात धर्म पक्ष पंथ इत्यादी कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी एकटीचा सगळ्यांना शांततेने इकडे बाजूला या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विद्यापीठ गेट येथे परभणी रास्ता रोको आम्ही केलेला आहे। सोबतच राज्य सरकारनं कार काढलेल्या 128 कोटीच्या मदतीचा अतिवृष्टी मदतीच्या जीआरची होळी केलेली आहे। राज्य सरकारनं फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। भरमसाठ नुकसान आहे। मागच्या वर्षी याचे अर्ध नुकसान होऊन देखील 548 कोटीपेक्षा जास्त रक्कम जिल्ह्यामध्ये आलेली होती आणि यावर्षी फक्त 128 कोटी रुपये देऊन शेतकऱ्याला आत्महत्येच्या दारात उभा करायचं काम या फडणवीस सरकारनं केलेलं आहे। हा निर्णय तात्काळ मागे घेऊन भरघोस मदतीचा आश्वासन किंवा भरघोस मदत जर तात्काळ दिली नाही, पीक विमा तात्काळ ते रद्द केलेलं ट्रिगर सुरू केले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्याभरातले ट्रॅक्टर हे परभणी शहरामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही याची मात्र शासनानं नोंद घेतली। राज्य सरकारच्या जीआरची होळी 128 कोटी देऊन तोंडाला पानं पुसले तर म्हणाले डंके हाणायलेत लई दिले आम्ही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या सरकारचं करायचं काय? ठीक आहे। शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या सरकारचं करायचं काय? सरकार लांब आहे।